कलंगड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे प्रवक्ते सुद्धा सन्माननीय राहुलजी भोईर साहेब यांच्या ठिकाणी विशेष सन्मान होईल. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या राहुलजी भोईर साहेबांसाठी, जे समालोचक आहेत अत्यंत उत्तम दर्जाचे. आणि बैलगाडा क्षेत्र असेल, त्यानंतर आमचे ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धा असतील, सातत्याने त्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळत असतो. ठाणे असेल, रायगड असेल, दोन्ही जिल्ह्यांमध्ये या नावाची चर्चा होत असते. ते आमचे सन्माननीय राहुलजी भोईर यांचा विशेष सन्मान होतोय. जाऊया मॅचच्या दिशेने. मॅचला होते सुरुवात. सलामीची जोडी या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये हृदयनाथ आणि मनोज यांना तुम्ही पाहताय. दौरली संघाच्या वतीनं मोहाची वाडी श्री 11 या संघाने टॉस जिंकलेला आहे. षटक क्रमांक पहिलं गोलंदाज साजिद बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज. पहिला चेंडू डॉट आलाय. खेळाचं पहिलं सत्र तुम्ही पाहतायत. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. यावेळेस ऑन साइडला ड्राईव्ह करत असताना बॉल चालला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. प्रोटेक्शन देण्यात आलंय. तोपर्यंत मिळते एक सिंगल धाव आणि या सिंगलच्या मदतीने संघाची धाबा संख्या धाव फलकावरती 1 या अंकाने मात्र स्वतःचं आणि संघाचं खातं खुलत असताना हृदयनाथ आणि मनोज ही सलामीची जोडी दाखल झाली आहे. आज जबरदस्त तुम्हाला क्रिकेट या नगरीमध्ये पाहायला मिळेल. धर्मवीर क्रीडा नगरी कासगाव. आज मात्र अंतिम रात्र आहे आणि अंतिम रात्रीमध्ये या स्पर्धेचा चॅम्पियन संघ कोण आहे या प्रश्नाचं उत्तर सर्व प्रेक्षकांना सुद्धा मिळणार आहे. ऑन साइडला पुन्हा एकदा त्याच दिशेने बॉल चाललाय. ड्राईव्ह करत असताना आणखीन एक धाव मिळेल. या दरम्यान आदरणीय भानुदासजी टेंबे, कल्पेशजी लहाने आणि शिवाजी राऊत साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे या कासगाव चषकामध्ये. षटक क्रमांक पहिलं चालू मॅन्डेटरी पॉवर प्लेचं, त्यामध्ये 2 धावा धाव फलकामध्ये पाहायला मिळाल्या. पहिला चेंडू डॉट आला, त्यानंतर सिंगलने स्ट्राईक रोटेट करण्यात आली. हृदयनाथ आणि मनोज या 2 खेळाडूंच्या वतीनं एक धाव या ठिकाणी बनवण्यात आलेली आहे. शॉर्ट ऑफ प्लेन खडे स्ट्रोक आपण पाहतोय. बॉलला सरळ पाठवलंय, फेकून दिले ऑन साइड. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. धावा इथे मिळतील. बॅटिंग करत असताना टीम द्वारली संघाला 6. प्रयत्न बॅटिंग करत असताना आपण पाहतो हृदयनाथ साजिदच्या विरोधात. यावेळेस आपण पाहतो पुढे एकदा ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल झालाय. एक कंप्लीट झाले. सेकंडचा कॉल आणि आता थोडंसं फंबल क्रिकेट पाहायला मिळालं. षटकार आल्यानंतर या ठिकाणी आपण पाहतोय थोडंसं दबाव जरूर स्पष्ट जाणवलाय. गोलंदाजी करत असताना टीम श्री 11 मोहाची वाडी या संघावरती. संघाची धाबा संख्या धाव फलकामध्ये एकंदरीत 10 धाबा 1-0. षटक क्रमांक पहिला प्रगतीपथावरती शेवटचा अंतिम बॉल. अमोल चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हा संघ आपल्याला सातत्याने खेळताना दिसतो. बदलापूर असेल, त्यानंतर कर्जत विभाग असेल. ऑन साइडला आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक जागा बनवली आहे. बॅकहँड एरिया होती. क्षेत्ररक्षक थोडेसे दूर राहिले आणि मात्र इथे गॅप शॉट सिलेक्शन तुम्हाला पाहायला मिळाला. बॉल चाललाय सीमा पार. धावा मिळतील. मोहाची वाडी नेरळ संघाच्या विरोधात 4. सुस्वागतम आदरणीय मुरलीधर इरमाळी साहेबांचे इथे मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. अभि धाब्याचे ते मालक आहेत आणि त्यांचे इथे आपण करूया स्वागत या कासगाव चषकामध्ये. नक्कीच पाहुण्यांचा सत्कार या ठिकाणी केला जातोय. प्रत्येक पाहुण्याचा सत्कार या ठिकाणी देवाप्रमाणे केला जातो. या दरम्यान ऑन स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळेल ब्ल्यू ओशियन पॅकेज अँड ड्रिंकिंग वॉटर तुम्हाला पाहायला मिळेल, जे मात्र हेमंत राऊत यांच्या वतीनं पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. संपूर्ण 5 दिवस रात्रीमध्ये ज्यांच्या वतीनं पाणी या ठिकाणी पुरवला जातोय. जल है तो कल है असं म्हटलं जातं आणि पाणी हे जीवन आहे. अगदी आपण पाहतोय त्यांच्या वतीनं आर्थिक सहकार्य सुद्धा देण्यात आलेले आहे. त्यांचे मनपूर्वक विशेष आभार. 14 धावा धाव फलकावरती 14 रन्स. षटक क्रमांक पहिला आपण पाहिलं. पहिल्या षटकामध्ये असं वाटलं होतं की या ठिकाणी
धाबा कमी पाहायला मिळतील. चांगलं षटक हाताळलं जाईल साजिदच्या पतीने, परंतु त्याच्यावरती सुद्धा आक्रमण करण्यात आलं. या दरम्यान आमच्या मुख्य मंचावरती सन्माननीय राजेंद्र दादा धुळे या मॅचचा आनंद घेत आहेत. सन्माननीय रमेशजी सुळशे साहेब या मॅचचा आनंद घेत आहेत. नाना शेठ सुळशे असतील आणि ओरिजिनल नारायण डाब्याचे मालक अर्थातच आमचे हर्षल बालाराम भगत. ओरिजिनल नारायण डाबा म्हटलं तर चर्चा सातत्याने या डाब्याची होत असे. बदलापूर कर्जत हायवे एंडला टच असणार अगदी आपण पाहतोय चामटोली गाव जे नजीक नारायण डाबा आहे. जिथे ओरिजिनल सुनील पवार कुक तिथे सर्वांना लागते जास्त भूक. आता सध्या ट्रेंडिंग आहे. 15 धावा फलकावती आहेत. षटक क्रमांक 2 अमोल चव्हाण. हो या दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय प्रभाकरजी कांबाळे साहेब सुद्धा यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं मनपूर्वक स्वागत. बॉल ड्राईव्ह करत असताना ऑन साइडला चाललाय तिथे मिळेल फक्त एक सिंगल धाव आणि या सिंगलच्या मदतीने 16 धावा फलकावती आहेत. खेळाचं पहिलं सत्र चालू आहे. कोणत्या प्रकारचा दबाव नाहीये द्वारली टीम वरती आणि या गोलंदाजी करत असताना मोहाची वाडी संघावरती सुद्धा कोणत्या प्रकारचा दबाव नाहीये. राऊंड विकेटने फटका जबरदस्त पाहायला मिळालाय. अप्रतिम स्ट्रोक. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग ऑनला क्लिअर करत असताना आणखीन एक ठोकलाय. बिग हिट षटकार. षटकार पाहायला मिळाला. याच दरम्यान आमचे विलासदादा राऊत यांच्या ठिकाणी आगमन झाले. धीरजजी ठाणगे आपले मनपूर्वक स्वागत. कसगावची एवन जोडी आहे. जिथे विलास राऊत तिथे धीरज ठाणगे. 22 धावा फलकावती आहेत. गोलंदाज सज्जद अमोल चव्हाण. आणखीन एक यावेळेस ऑन साइडला टर्न केला. बॉल चाललाय डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक येतात रोशन अडाव गुग्गू त्या ठिकाणी येतात आणि काय जबरदस्त या ठिकाणी फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळाली. तेवीस धावा फलकावती 23. यावेळेस बॉल चाललाय कव्हरच्या दिशेने. एक्स्ट्रा कव्हरला भरपूर मोठा गॅप पाहायला मिळालाय. या ठिकाणी गॅप मोठा तिथे नाही पडणार धावांचा टोटा. बॉल चाललाय सीमा पार. धावा मिळताय 4. आता इथे 27 धावा आहेत. मी तर म्हणेन अक्षरशः आता मात्र तुटून पडलेत फलंदाज हृदयनाथ. शेवटचा अंतिम बॉल. स्टील 1 टू गो. हो यावेळेस ड्राईव्ह करत असताना बॉल चाललाय वाडी स्लॉंगॉनला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी गुग्गू आहेत आणि आता या ठिकाणी मिळेल फक्त एक सिंगल धाव. चांगली या ठिकाणी फिल्डिंग पाहायला मिळाले. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या दरम्यान आपण पाहतोय बदलापूर न्यूज टेक मराठीच्या संपादिका आदरणीय श्रद्धाताई ठोंबरे यांच्या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचे मनपूर्वक स्वागत. बदलापूरच्या नामांकित पत्रकारिता आहेत आणि अगदी आपण पाहिलं तर सातत्याने उल्लेखनीय त्यांची कामगिरी राहिलेली आहे. त्यांचे या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. 28 धावा फलकावती 28. षटक क्रमांक 2 चा खेळ संपन्न झालाय आणि आता करंट रन रेट या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल 14.00 च्या सरासरीने. चांगली स्थिती आहे द्वारली संघाची खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये असंच म्हणावं लागेल. षटक क्रमांक 2 चा खेळ संपन्न झालेला आहे. नक्कीच आमचे ऑफिशियल अपडेटर साहिल यांचे मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या वतीनं. षटक क्रमांक 2 मध्ये आपण पाहिलं तर चांगले दर्जेदार खेळ पाहायला मिळाला. बॅटिंग करत असताना हृदयनाथ आणि मनोज. क्रमांक 3 मध्ये आपण आहोत. गोलंदाज मुस्तकीर. हो बॅटची लिडिंग एज. इथे मात्र फलंदाज होईल बाद. एज जन टेकन
अमोल चव्हाणने मात्र टीपला एक साधा सोपा जाईल. फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक पहिला लागलाय टीम दहिवली संघाला. फलंदाज बाद. आणि या दरम्यान आपण पाहतो द्वारली संघाला लागणारा पहिला धक्का होता. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणी श्रद्धा मॅडम यांच्या माहितीसाठी अधीक्षक की बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणी यांच्या संयुक्त विद्यमानाने चालू असलेली स्पर्धा आहे जाणता राजा क्रीडा मंडळ कासगाव आयोजित कासगाव चषक 2025. 5वं पर्व आहे आणि अतिशय दिमागदार पद्धतीने या ठिकाणी आयोजन करण्यात आलेले. या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार आदरणीय किरण शेठ राऊत आणि आदरणीय हरीजी राऊत साहेब यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहायला मिळते. ऑफिशियल या ठिकाणी आपण पाहतोय काहीतरी सूचना करतायत. षटक क्रमांक 3 चालू झाले. गोलंदाज मुस्तकीन. ओ लाईन चांगली पाहायला मिळते. अप्रतिम बॉल या ठिकाणी टाकण्यात आलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला विनायक इन ॲट नंबर 3च्या पोझिशनला आणि ते डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी करतायत. षटक क्रमांक आपण पाहतो या ठिकाणी 28 धाबा आहेत. षटक क्रमांक 3चा खेळ चालू आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. हो यावेळेस आपण पाहतोय अपिश कळत जबरदस्त फटका पाहायला मिळालाय. बॉल चालला पॉइंटच्या डोक्यावरून कव्हर पॉइंटला बीट करत एक टप्पा घेत बॉल सीमा पार. धाबा मिळतील 4. बॅटिंग करत असताना टीम द्वारली संघ. फलकापती 3रं प्रगती पथावरती आणि आता 32 धावा स्कोर कार्ड वरती तुम्ही पाहतायत. चांगली मॅच आजच्या रजनीमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. ओ या दरम्यान आपण पाहतोय थोडासा चेंडू आत आणण्याचा प्रयत्न केलाय. जबरदस्त इन स्विंगर बॉल तुम्हाला पाहायला मिळाला मुस्तकीनचा. जबरदस्त गोलंदाजी त्याच्याकडे आणि अद्यापर्यंत आपण पाहिलं तर 4 बॉल मध्ये त्यांनी 4 धाबा खर्च केलेला आहे. चांगली गोलंदाजी इकॉनॉमिकल कंजूस गोलंदाजी त्याची पाहायला मिळाली आहे. यावेळेस आपण पाहतोय गॅप मधून पुन्हा एकदा आपण पाहतोय फक्त जंटल टच केले. बॉल चाललाय गॅप मधून गलीमधून बॉल ट्रॅव्हल होतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. धाबा मिळतील आणखीन 4. मात्र धाबांची गती आपल्याला पाहायला मिळते. जणू काही आता वेगाने पुढे चालली आहे. 36 धाबा आहेत. बैलगाडा क्षेत्राचा देव अर्थातच मोठा लक्ष अखंड महाराष्ट्रामध्ये किरण शेठ राऊत यांना याच नंदीने मात्र ओळख दिली आहे. यावेळेस आपण पाहतोय कवाच्या दिशेने फटका जबरदस्त अप्रतिम स्ट्रोक. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. टाटा बाय बाय करत असताना बॉलने गाठली आहे सीमा रेषा. बॉल सीमा पार. षटकार. क्रमांक 3चा खेळ संपन्न झालेला आहे. पहिलं षटक आपण बॉलिंग समरी जर पाहिली तर पहिलं षटक हाताळलं साजिदने ज्यांनी 14 धाबा खर्च केल्या. दुसरं षटक हाताळलं गोलंदाज अमोल चव्हाणने त्यांनी सुद्धा 14 धाबा खर्च केल्या आणि तिसरं षटक मुस्तकीनने हाताळलं त्याने सुद्धा 14 धाबा खर्च केल्या परंतु 1 विकेट त्यांनी बाद केलेली आहे. हे विसरून मात्र चालणार आहे. 42 वरती धक्का क्रमांक पहिला लागलेला. षटक क्रमांक आपण पाहतो 4था प्रगती पथावरती गोलंदाज रामजीत यादवला तुम्ही पाहतायत. शेवटचा अंतिम षटक श्री 11 मोहाची वाडी डेरल संघाच्या वतीनं स्लॉग वरनी डेट ओव्हर स्पेशलिस्ट हा गोलंदाज आहे. बेचाळीस धाबा धावफलकावत आहेत. नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल गौरी शंकर गौरीपाडा संघाचे संघनायक आणि पलक 11 सरवली संघाचे कॅप्टन यांना सुद्धा विनंती राहील की आपण टॉस साठी यायचे
बाळूदादा बोराडे पुरस्कृत संघ आहे. पलक 11 सरवली भिवंडी विभागातून हा संघ या ठिकाणी दाखल झालेला आहे. त्यांचे मनपूर्वक स्वागत. आणि दुसऱ्या बाजूला कल्याण बेल्ट मधून गौरीपाडा हा संघ खेळणार आहे. ओ यावेळेस ऑन साइडला फटका जबरदस्त आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. जसा चेंडू वेगवान रीतीने आला त्याला पाठवलंय. वेगाला वेगाने प्रत्युत्तर देत असताना बॉल सीमा पार. आणखीन एक द्वारली टीमचा वार. षटकार. डीजे मास्टर इरादे रोज बनते रोज बिगड़ते शिरडी वही जाते जिन्हें साई बाबा बुलाते हैं. ओम साई राम. षटकार आलाय. धाबाधाव फलकावरती 48. शेवटचा अंतिम षटक आहे. आणि पहिल्याच बॉलवरती रामजीतचं स्वागत केले भव्य. बॅटिंग करत असताना स्ट्रायकर फलंदाज मनोजने. यावेळी ऑन साइडला बॅटची आतली कडा लागली. बॉल चालले समोर. क्षेत्ररक्षक वेगाने येतात. रोशन आडाव. एक कंप्लीट झाली. सेकंडचा कॉल परंतु इथे थांबवण्यात आलेला आहे. यस नो वेट या कॉलची नितांत गरज आहे. जेव्हा तुम्ही धावा एकवटत असता तेव्हा मात्र सातत्याने या 3 कॉलची गरज असते. आणि अगदी आपण पाहिलं तर या 2 खेळाडूंमध्ये तोच संवाद पाहायला मिळाला. इथे मिळाली एक सिंगल धाव. 49 धावा आहेत. 49. खेळाचं पहिलं सत्र चालू आहे. अवघ्या 4 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. या पहिल्या डावातील गोलंदाज रामजीत. हो यावेळेस आपण पाहतोय कट करण्याचा प्रयत्न होता बॅकफुटला जाऊन परंतु इथे कदाचित ही चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न. इथे मात्र विकेट सॅक्रिफाईस केली जाते. फलंदाज होईल बाद. रन आउटच्या स्वरूपात धक्का क्रमांक 2 लागेल टीम द्वारली संघाला. फलंदाज बाद. पण पाहिलं तर उमर 11 गोरेगाव संघाचे आधारस्तंभ आणि फ्रेंड्स चषक गोरेगावचे दमदार आयोजक आदरणीय शहबाज चाचा बोबेरे यांचे या ठिकाणी मंचावरती आगमन झालंय. त्यांचे मनपूर्वक स्वागत. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. गोलंदाज रामजीत. हो यावेळेस ऑन साइडला पिकअप स्ट्रोक. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. वाईडिश लॉंग ऑनला क्लिअर करणार. आणखीन एक खडे खडे स्ट्रोक. स्टँड अँड डिलिव्हर्ड. स्टँड अँड डिस्पॅच. बॉल सीमा पार. षटकार. थँक्यू सो मच. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. गोरेगावचे उद्योजक समाजसेवक आणि एक दानशूर व्यक्तिमत्व आदरणीय बाबूशेठ बुबेरे साहेबांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या कासगाव चषकामध्ये. नक्कीच नक्कीच आपण पाहतो एक दानशूर व्यक्तिमत्व आहेत बाबूशेठ बुबेरे. शेवटचे अंतिम 2 बॉल शिल्लक आहेत. रामजीत यादव वरती सुद्धा आक्रमण करण्यात आलेलं. काय जबरदस्त फटका पाहायला मिळाला. मनोजचा खेळ अप्रतिम राहिलेला आहे. ताबडतोब इनिंग त्याच्या बॅटमधून आली आहे. हो आणखीन एक बॉल जणू काय वाराशी वार्तालाप करत चाललाय. बाउंड्री लाईनच्या दिशेने क्षेत्ररक्षक होते. बनतील प्रेक्षक. बॉल सीमा पार. ठोकलाय. आणखीन एक बिग 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 लॉंग वे षटकार. ग्रामीणचं क्रिकेट तुम्ही पाहतात. शेवटचा अंतिम बॉल. ओ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. लॉफ्टेड ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक सज्जत उपस्थित आहेत. चेंडू एकाच ऍक्शन मध्ये फील्ड केला आणि आता 2 धावा घेण्यात आलेल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. शेवट सुद्धा गोड केला. बॅटिंग करत असताना द्वारली टीमने खेळाचं पहिलं सत्र संपलेलं आहे. 63 धावा बनवण्यात आलेले आहेत. जर मनोजचा खेळ आवडला असेल ना अवघ्या 9 बॉल मध्ये त्यांनी 30 धावांचं योगदान दिलेले आहेत. जबरदस्त खेळ त्याचा राहिलेला आहे. टाळ्या झाल्या पाहिजेत मनोजसाठी. 63 धावा बनवण्यात आलेले आहेत आणि आता 64 धावांचं आव्हान टीम श्री 11 बोहाची वाडी नेरळ संघासमोर ठेवण्यात आलेले आहे. 24 बॉल आणि 64 धावांची गरज. या आपण जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. तिथे केला जाईल नेक्स्ट मॅचचा टॉस. एका बाजूला पलक 11 सरवली तर दुसऱ्या बाजूला गौरी शंकर गौरीपाडा कल्याण. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती केली आपण टॉस साठी यायचे. या सन्माननीय मिथुनजी बांगारा आणि रामा उघडा साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं मनपूर्वक स्वागत. त्यांना सुद्धा विनंती राहील आपण मंचावरती यायचे. टॉस आपण करू. चला गौरी शंकर गौरीपाडा. सन्माननीय भानुदासजी लहाणे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत.
गौरी शंकर गौरीपाडा आणि पलक 11 सरवली. तर आपण टॉस करूया. खऱ्या अर्थाने आजची रात्र ही प्रेक्षकांसाठी पर्वणी आहे आणि आजची ही शेवटची रात्र आहे. डे नाईट फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा सुरू आहे आणि दोन नामवंत संघ, एक संघ आहे भिवंडी तालुक्यातील जो संघ खेळणार आहे पलक 11 सरवली या नावाने. हर्षलजी भगत साहेबांना विनंती असेल दादा तुमच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. दोन्ही कॅप्टन इथे उपस्थित आहेत. गौरी शंकर गौरीपाडा आणि पलक 11 जय भोलेनाथ स्पोर्ट्स सरवली या दोन टीममध्ये हा सामना असेल. हेड असं कॉल आहे आणि आलंय हेड. टॉस जिंकलेला आहे. साहेबांना विनंती असेल आपण स्थानापन्न व्हायचं आहे. गौरी शंकर गौरीपाडा या टीमने टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल सांगतो 2 मिनिटं. निर्णय पेंडिंग आहे. भव्य डे नाईट स्पर्धा आहे. 5वं वर्ष आहे आणि पहिल्या क्रमांकासाठी 1 लाख रुपयांचं पारितोषिक आहे आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी 2 व्हीलर बाईक आहे. या स्पर्धेबद्दल, या कासगाव चषकाबद्दल काय म्हणणं असेल? तर नक्कीच थोडासा लाजतोय, परंतु आमच्यासोबत नक्कीच सरवली टीमचे संघनायक आहेत. खऱ्या अर्थाने पलक 11 या नावाने संघ खेळणार आहे. बालू बोराडे पुरस्कृत हा संघ आहे. टॉस गमावलाय. जर तुम्ही टॉस जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? फिल्डिंग केली असते. परंतु अजून त्यांचा निर्णय पेंडिंग आहे. नक्कीच कासगाव चषकाचं आयोजन पाहता क्षणी प्रेमात पडावं असंही मैदान आहे. प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न असतो आणि नाविन्यपूर्ण ही स्पर्धा आहे. या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? खूप छान आयोजन आहे. खरोखर कासगाव टुर्नामेंट आयोजन जनता राजा क्रीडा मंडळ कासगाव आणि आम्हाला इथे खेळायला दिले, एंट्री दिली, त्यांचे धन्यवाद. तर नक्कीच शुभेच्छा असतील सामन्यासाठी. आणि फिल्डिंग फर्स्ट त्यांचा निर्णय आहे आणि तुम्हाला बॅटिंग करायची आहे. 4 षटकांचा सामना असेल. विद्यमान सामना सुरू आहे आणि जेव्हा खेळाच्या दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल या आपण मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ नेरल पियुष बाबरे सरांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. रामदासजी टेंबे साहेबांना विनंती आहे. प्रभाकर खांबाळे यांना सुद्धा विनंती. या नागरिक
हॅलो हॅलो. तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष आम्ही स्वागत करत आहोत. मॅच आपल्याला इथून पाहायला मिळते. जाणता राजा क्रीडा मंडळ कासगाव, कासगावकरांचा मानाचा आणि सन्मानाचा चषक असणारी ही स्पर्धा आलेली आहे प्रेक्षकांच्या भेटीला. भरपूर चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या सत्रामध्ये आपण वळण घेत आहोत, जिथे 64चं टोटल टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे आणि 14 वरती एक गडी आतापर्यंत बाद झालेला आहे. या शर्मान आपण पाहिलं तर अत्यंत चांगला सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. 18 बॉल आणि आता 50 धाबांची गरज आहे या मॅच मध्ये. श्री 11 मोहाची बाडी नेरळ संघाचा आपण विचार केला तर भलं मोठं टार्गेट त्यांना चेस करायचं या मॅच मध्ये. अगदी आपण पाहिलं तर 4 षटकांचे मॅच आहे. थोडासा सामना कठीण आहे, परंतु क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नसतं. म्हटलं जातं ना, कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बडा नहीं, हारा वही जो दिल से लढा नहीं. अमोल चव्हाण यानं सुरुवात तर जबरदस्त करून दिली, परंतु त्यानंतर केलेलं कमबॅक. पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा आलेल्या, एक गडी बाद. चौदा धावा आतापर्यंत धावा पुस्तकावर. ओ लॉफ करतात, चेंडू हवेत आणि चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. फटका साजिद शेख यांचा देऊन जातोय धावा 6 षटकार. आलाय साजिदच्या बॅटमधून. ओव्हर नंबर 2 मध्ये रुपेश भव्य स्वागत. इक्वेशन मध्ये चेंजेस होत असताना 17 बॉलचा आता खेळ बाकी राहतोय. 17 मध्ये 44 या धावा संख्येची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती रुपेश, स्ट्रायकिंग एंडला साजिद. 20 धावा. आफ्टर आकार लेट खेळलेत, गॅप मोठी आहे. लॉंग चेस खेळाडूसाठी सेकंडचा कॉल आहे. 2-2 खेळाडू. ओ पायाच्या साह्याने बॉल अडवलेला. गुड फिल्डिंग इन डीप. प्रेझन्स ऑफ माइंडचं आपण कौतुक करूया साजिदचं देखील आणि फिल्डरचं देखील. अंकित होते डीप मध्ये. आपण ऍक्शन रिप्ले थोडेसे लेट खेळले. डिंगडॉंग कासगावचं जे कटआउट त्याच ठिकाणी चालला होता चेंडू आणि अखेर शेवटच्या मोमेंटला पायाच्या साह्याने चेंडू अडवलेला. गुड फिल्डिंग इन डीप बाय अंकित. 2 धावा या बॉलवरती मिळतात. संघाची धावा संख्या जाऊन पोहोचलेली आहे. एक गडी बाद. 22. 16 मध्ये अजून 42. बॉल तयार. रुपेश फुलटॉस आहे. ऑन साइडला टर्न करतात. डीप मध्ये काउ फेसला बरोबर चेंडू चालला. क्षेत्ररक्षक पोहोचतात. कॉल सेकंडचा सॅकिंग एंडला. रोशन आडावनं क्षेत्र सोडलं होतं. 1 रन या बॉलवरती. संघाची धावा संख्या जाऊन पोहोचलेली आहे ते 23 या धावा संख्येवरती. कासगाव चषकाचा आनंद आपण घेत आहोत. बरेचशा मोठमोठ्या मान्यवरांनी या स्पर्धेसाठी सदिच्छा भेट दिलेली, कारण किरण शेट राऊत, हरीश शेट राऊत या दोन्ही मुख्य आयोजकांना विशेष प्रेम या संपूर्ण विभागामध्ये पेरलेलं आहे. तर कारणास्तव सर्व मान्यवर सदिच्छा भेट देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित होत आहेत. धावा संख्या 23. आफ्टर ट्रॅकर ऑन साइडला रोशन आडवचा फटका सरळ चाललाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. बिग हिट, सिक्सर. षटकार आलाय. रोशन अडावच्या बॅटमधून आला. अंतिम 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 29. लिव्ह केला चेंडू भरपूर दूर आहे. वाईड बॉल, एक्स्ट्रा रन. मॅच ऑन, गेम ऑन.
पहिल्या षटकामध्ये हरेशनं जबरदस्त षटकाची हाताळणी केली, जरूर एक महत्त्वपूर्ण विकेट त्यांना मिळाली. त्यानंतर असं वाटलं की कुठेतरी द्वारली संघाची पकड मजबूत होईल, परंतु रोशन आडावचा फटका, त्यानंतर साजिदनं सुरुवात षटकारानं केली, त्या कारणास्तव आपण पाहतात आता मॅच 50-50 बॅलन्स झालेली आहे. 14 बॉलचा आता खेळ बाकी राहिलेला आहे. 14 बॉलमध्ये 34 धावसंख्येची गरज आहे. 34 फ्रॉम अपकमिंग 14. 14 मध्ये 34चं इक्वेशन दूर आहे शरीरापासून. आणखीन एक एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये ऍड होत असताना 31 आतापर्यंत धाव फलकावरती लागलेल्या आहेत. 31 धाव पुस्तकावरती इक्वेशन मध्ये बदल होत असताना 14 चेंडूंमध्ये 33 धावसंख्येचा आता इक्वेशन राहिलेला आहे. मॅच ऑन झालेली आहे, गेम ऑन झालेली आहे. 50-50 मॅच आता बॅलन्स झालेली आहे. आता हळूहळू शिरकाव व्हायला सुरुवात झालेली आहे मॅच मध्ये. मोहचवाडी टीमच्या वतीनं 14 मध्ये 33 ची आवश्यकता. लॉफ करण्याचा प्रयत्न होता, क्रॉस बॅटेड फटका खेळाचा होता, एक्स्ट्रा बाउन्स या चेंडूवरती मिळाला. एक्सप्रेशन भरपूर काही सांगून जातात रोशन आडाव यांचे. साजिद शेख ॲज अ सिनियर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये रोल अदा करत असताना आता बरोबर गुड लेंथ वरून चेंडू टेक ऑफ झाला. चांगला चेंडू रुपेशचा डॉट बॉल इथून आला. 13 बॉलचा आता खेळ बाकी आहे. 13 मध्ये 33 ची आवश्यकता. या बॉलवरती महत्वपूर्ण फटका येणं कदाचित गरजेचं आहे. लॉफ करायचा होता, एज लागले पाठीमागे. चांगले प्रयत्न, इनफिल्ड मध्ये चेंडू अडवलेले आहेत. 1 रन या बॉलवरती. आता उर्वरित 12 बॉलचा खेळ बाकी राहतो. 12 मध्ये 32. 12 मध्ये 32.
तर धन्यवाद न्यूज टेक मराठीच्या पत्रकार आमच्या श्रद्धाताई ठोंबरे यांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. किरण शेठ राऊत यांना विनंती केली या आपल्या शुभास्य आपण पत्रकार मॅडम यांना या ठिकाणी सन्मानित करू. न्यूज टेक मराठी या वाहिनीच्या त्या संपादक आहेत आणि फार कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त प्रसिद्धी मिळाली आहे बदलापूर शहरामध्ये आणि आता आपण पाहतो त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी होतोय. मॅचला देखील सुरुवात झाली आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. या ऐकूया कॉमेंट्री बॉक्समधून पियुष बाबरे यांचा आवाज. धन्यवाद. ओ क्लोज कॉल आहे, क्लोज एन्काउंटर आहे. थर्ड अंपायरने रेफर करण्यात आलेला टेक्निकल रूम मध्ये. चला मॅनेजमेंट टीमच्या एखादे प्रतिनिधी आपण टेक्निकल रूम मध्ये या, कारण तिसरे पंच मैदानाच्या आतमध्ये आहेत. या नवनाथ दादा या. विशेष सन्मान आपण आपल्या व्यासपीठावरती नुकताच पार पाडलेला आहे, त्यांचं सुद्धा विशेष कौतुक. थँक्यू सो मच फॉर कमिंग. क्लोज कॉल आहे रनआउट साठी. स्ट्रायकिंग एंडला चेक केलं जाईल. इक्वेशन मध्ये सातत्यानं चेंजेस होत असताना 9 बॉल मध्ये 25चं इक्वेशन आहे. या बॉलचा डिसिजन अजूनही पेंडिंग ठेवण्यात आलेला टेक्निकल रूम मध्ये. आमच्या मॅनेजमेंट टीमचे सर्व सदस्य उपस्थित झालेले आहेत. विविध अँगलनं चेक केलं जातं. 4 कॅमेऱ्याच्या साहाय्याने स्पर्धा आपण कव्हर करत आहोत होमचा mtclive.in माध्यमातून. श्रीमान रामा उगडा साहेब आपल्या या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत. आम्ही आयोजक हरीश राऊत साहेबांना विनंती करत आहोत आपल्या शुभ हस्ते आपण साहेबांचा विशेष सन्मान या व्यासपीठावरती घ्यावा. त्याचबरोबर प्रमोदजी शेळके हे देखील उपस्थित झालेले, त्यांचं हार्दिक स्वागत. आणि टेक्निकल रूम मध्ये डिसिजन आलेला OUT फलंदाज बाद. मुस्तकीन मैदानाच्या बाहेर परतत असताना थोडासा डगआउट आता शांत होईल, कारण या ओव्हर मध्ये गुग्गूची विकेट आली. या ओव्हर मध्ये साजिद शेख बाद झाला आणि या ओव्हर मध्ये मुस्तकीन देखील बाद झालेला आहे. रामा उगडा साहेबांचा सन्मान आपण या व्यासपीठावरती घेत आहोत. हरीशजी राऊत साहेबांच्या पवित्र शुभ हस्ते आपण विशेष सन्मान घेत आहोत. नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये करण आलेत. धावा पुस्तकावरती धावा जाऊन पोहोचलेल्या आहेत 39 या धावा संख्येवर. 39. ओ करण आक्रमण केलंय. आल्याला बॉल पाठवलाय सरळ लॉन्ग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं. षटकार. रीतून आलाय करणच्या बाट मधून. करण वाघमारे मैदानाच्या आतमध्ये बरसला. आल्या तुटून पडलेल्या गोलंदाजांवरती. आणखीन एक आता सरळ खेळलेत लॉंग ऑन आणि बरोबर लॉंग ऑफ मधून पाठवलाय चेंडू सीमा पार. धावा 4. महत्वपूर्ण चौकार आलेला आहे. चौकार इथून आलेला. 4च्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 49 या धावसंख्येवरती.
आता विजयासाठी 6 बॉलचा खेळ बाकी राहिलेला. 6 मध्ये विजयासाठी कंपल्सरी 15 धावत संख्येची गरज. सहा बॉलचा आता खेळ बाकी राहिलेला. 6 चेंडूंमध्ये विजयासाठी 15 धावत संख्येची गरज आहे. अंतिम षटक. या अंतिम षटकामध्ये बरंच काही दडलेलं आहे. 6 मध्ये 15 करायचे. 6 बॉल मध्ये करीम आता स्ट्रायकिंग एंड वरती पोहोचेल. करणला जवळपास आपण पाहतो 6व्या क्रमांकावरती आणण्यात आलेला आहे. आता मुजावर इन स्क्वॉड नाहीयेत काही कारणास्तव. आता मुजावर इन ऍक्शन नसताना सुद्धा देखील जबरदस्त फाईट संपूर्ण मोहाचवाडी टीमने दिलेली आहे. पहिल्या षटकामध्ये अमोल चव्हाण बाद झाले. त्यानंतर डाव सावरला गुग्गू आणि साजिद शेख यानं. त्यानंतर आले मुस्तकीन, तो स्वस्तामध्ये परतला. आता करणचे 2 महत्वपूर्ण फटके मोहाचवाडी संघाला अजूनही मॅच मध्ये जिवंत ठेवलेला आहे. 6 बॉलचा आता खेळ बाकी राहतोय. 6 चेंडूंमध्ये विजयासाठी 15 धावत संख्येची गरज. 6 बॉल मध्ये आता 15 धावेंची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम. चला थोडंसं फास्ट खेळा हीच विनंती आम्ही करत आहोत. थोडंसं फास्ट खेळा प्लीज. करीम आणि करण वाघमारे ही जोडी आता मैदानाच्या आतमध्ये. करण नॉन स्ट्रायकिंग एंड वरती 2 बॉल मध्ये 10. स्ट्रायकिंग एंड वरती पोहोचलाय करीम. 6 बॉल मध्ये आता 15 धावेंची गरज आहे. कल्पेश राणे यांच्या वतीनं पारितोषिक आलेलं. गोलंदाजी करत असणारा विश्वास यांच्यासाठी विकेट हॅट्रिक जर घेतली तर तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक देऊन त्यांना सन्मानित करण्यात येईल. 6 बॉल 15 धावा. महत्वपूर्ण मॅच अंतिम टप्प्यामध्ये आली ही मॅच. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 6 चेंडूंमध्ये 15ची गरज. स्ट्रायकिंग एंडला करीम, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती करण. 6 बॉल 15 धावेसाठी कॉल दिलेल्या पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहूयात. वाईट बॉल आलेला प्लस एक्स्ट्रा रन मिळतीये. धावा 2 या बॉलवरती मिळतात आणि प्लस स्ट्राईक मिळते करण वाघमारेला. 2 धावा या बॉलवरती मिळत असताना टीमची टोटल जाऊन पोहोचलेली आहे 51 या धावा संख्येवरती. आता उर्वरित 6 चेंडूंचा खेळ बाकी राहिलेला. 6 मध्ये 13 धाव संख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा गोल्डन नियम आहे. 6 बॉलचा खेळ बाकी आहे. 6 मध्ये 13 धावेंची आवश्यकता. जबरदस्त रंगली ही मॅच. सुरुवातीच्या आघाडीचे भरोसेमंद फलंदाज लवकर बाद झाले. त्यानंतर करण आला, त्याने 2 बॉल मध्ये 10 बनवल्या आणि आता 6 मध्ये 15ची गरज असताना 2 आलेल्यात. 6 मध्ये 13ची गरज. ओ लाफकातात करणचा फटका सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में खड़ा वही सबसे बडा. ठोकलाय षटकार. बरसलाय मैदानाच्या आतमध्ये. मोहाचवाडी टीम साठी 16 धावसंख्येची महत्वपूर्ण पारी तो मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना आता इक्वेशन मध्ये बदल होत आहे. 5 बॉल विजयासाठी 7 धावसंख्येची गरज आहे. द्वारली बनाम मोहाचवाडी या 2 ताकदवर टीम मध्ये ताकदवर संघर्ष चालू आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट. मैदानाच्या आतमध्ये आक्रमण करणच्या वतीनं 5 बॉल 7 धावा. विश्वास तयार. हो हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न सरळ खेळलेत वी मध्ये. लॉंग ऑन आणि बरोबर लॉंग ऑफ मध्ये बॉल. मिस्टेक झालेली आहे. कॉल सेकंडचा नॉन स्ट्रायकिंग एंडला. थ्रो झालेला आहे. 1च रन या बॉल वरती मिळते. 1 रन या बॉल वरती मिळते. संघाची धावसंख्या पुढे जात असताना इक्वेशन मध्ये चेंजेस. आता 4 बॉल 6 धावसंख्येची गरज. विश्वासने केले कमबॅक. सुरुवातीला करीम स्ट्रायकिंग एंड वरती थांबला होता कारण त्याला वाटलं की कदाचित स्ट्रायकिंग एंडला जर थ्रो झाला तर नक्कीच त्याला करणची विकेट शाबूत ठेवायची होती. परंतु नॉन स्ट्रायकिंग एंडला खेळाडूकडून थ्रो आला आणि फलंदाज इथून बाद झालेत करीम. आता 4 बॉल बाकी आहेत. 4 बॉल मध्ये विजयासाठी 6 धाव्यांची आवश्यकता.
4 बॉलचा खेळ बाकी आहे. 4 मध्ये 6ची गरज आहे. जबरदस्त रंगलाय हा सामना. टीम मोहाचीवाडी इथून विजय घोषित करेल की टीम द्वारली ज्यांच्या हातामधून कौशितच सामना निसटताना आपल्याला पाहायला मिळाला, परंतु आता पुन्हा एकदा सामन्यावरती द्वारली संघ पकड मजबूत करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहे. 4 बॉलचा खेळ बाकी. 4 मध्ये आता 6ची गरज आहे. बॉलिंग मागवती विश्वास, साकिंग इनला फलंदाज करण. 4 बॉल 6 धावा. कमी गतीने टाकला फुल टॉस. जेलची शक्यता. खेळाडू डाऊन द बॉल. पकडलीये कॅच. पकडलीये जेल. संपला करण वाघमारेचा खेळ. धोक्यामध्ये सापडलेला आता मोहाचीवाडी या संघ. फुल टॉस बॉल होता, क्लिअर करू शकलेले नाहीयेत. फार कमी एलिव्हेशन मिळालं या बॉल वरती. कमी गतीनं टाकलेला चेंडू आणि विश्वासनं बरोबर करणला जाल्यामध्ये अडकवलेलं आहे. आता 3 बॉलचा खेळ बाकी राहिलेला. 3 बॉल मध्ये 6 धावसंख्येची गरज. आतमध्ये उतरत असताना अशा सिच्युएशन मध्ये मोहाचीवाडी संघ असल्याच्या नंतर अण्णा यानं बऱ्याचदा या अशा सिच्युएशन मधून या अशा सामन्यांना अण्णाने वाचवलेलं आहे. 3 बॉलचा आता खेळ बाकी राहिलेला. 3 बॉल मध्ये विजयासाठी 6 धावसंख्येची गरज. 3 बॉल 6 धावा. 6 इथून करायच्या. 3 बॉल मध्ये पकड मजबूत करत असताना जय गवलोबा द्वारली या संघ अगेन्स्ट फाईट करतोय. श्री 11 मोहाचीवाडी या संघ. क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न. हो, पाठीमागे चांगली फिल्डिंग झालेली आहे. स्ट्राईक रोटेट होते. पंचांचा इशाराची कदाचित आपण वाट पाहूयात. इशारा आलेला नाही. अर्थातच बॅटच्या साह्याने ही सिंगल फलकावरती ऍड होत असताना आता इक्वेशन मध्ये पुन्हा एकदा चेंजेस आहे. 2 बॉलचा आता खेळ बाकी राहतोय. 2 बॉल मध्ये 5 धावसंख्येची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये आता राहुल ऐनकर स्ट्रायकिंग एंड वरती आलेले आहेत. 2 बॉल मध्ये 5 धावा. विश्वासनं काय कमबॅक करून दिलेलं आपल्या टीम साठी. 2 बॉल मध्ये आता 5 धावा ठोकायच्यात. राहुलला 2 बॉल मध्ये आता 5 धावा वाचवायच्यात. विश्वासला या गुलाबी तंडीमध्ये अंगावरती शहारा आणणारा सामना. या गुलाबी तंडीमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलेला हा रोमांचक मुकाबला. विदाउट तिकीट फुल टाइम पास. ज्या प्रेक्षक सामन्याची वाट पाहत होते तसा सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलेला रफ अँड टफ मुकाबला. 2 बॉल आता विजयासाठी 5 धावसंख्येची गरज. 2 मध्ये 5. लॉफ करतात. राहुल ऐनकरनं उडवला बॉल. पाठवला सल सीमा पार आणि या मॅचचा हिरो ठरलाय. षटका ठोकलाय राहुल ऐनकर. मैदानाच्या आतमध्ये दरारा प्रस्थापित करत असताना 2 मध्ये 5 करायच्या होत्या. ठोकलाय विध्वंसक षटकार. याआधी देखील पाहिला जिथे 1 बॉल मध्ये 4ची गरज असताना उमरोली टीमच्या अगेन्स्ट षटकार ठोकण्यात आला. आता 2 बॉल मध्ये 5 करायच्या होत्या. राहुल ऐनकरनं हा विध्वंसक षटकार खेचलेला आहे आणि मोहाचीवाडी हा संघ हा सामना जिंकलेला आहे. आडलक टीम जय गवलोबा द्वारली टीम